ब्रह्महत्या सुरापानं स्तेयं गुरुदारागमनं महन्ति पातकान्याहु संसर्गादेव पंचमं। हे 5 पाप ऐका, याला नुसतं पाप म्हणत नाही, हे महापाप आहेत. ब्रह्महत्या करणं पहिल्या नंबरचं महापाप, स्तेयम चोरी करणं दुसऱ्या नंबरचं महापाप. वस्तू लहान असतो का मोठी असतो, चोरी चोरीच आहे म्हणून ते 2 नंबरचं महापाप आहे. सुरापान दारू पिणं महापाप आहे. आणि गुरुपत्नी गमन करणं हे 4थं महापाप आहे. महाराज 5वं सांगा ना. सांगतो ऐका. पीत नाही पण पिणाऱ्याच्या संगतीत राहतो तो 5वा महापापी. चोरी करत नाही, चोरी करणाऱ्याच्या संगतीत राहतो तो 5वा महापापी. केवळ संसर्गात पाप लागत असतं. हे 4 लोक आहेत ना, ब्रह्महत्या करणारा, चोरी करणारा, दारू पिणारा आणि गुरुपत्नी गमन करणारा, या 4घांच्या केवळ संसर्गाने, केवळ सोबत संगत राहिल्याने 5वा महापापी होत असतो. काय झालं, एका माणसाला रात्री झोपच येत नव्हती म्हणून तो टाइमपास करण्याकरता बाहेर आला, थोडासा गलीमध्ये आला, तर तिथं पत्त्याचा डाव चालू होता. सहज टाइमपास करण्याकरता तो पाहायला लागला. त्याच्यात काही सहभाग नव्हता, त्याचा वटा बी नव्हता आणि त्याच्यात वाटा बी नव्हता. ते पाहता पाहता नेमकं त्याच वेळेस पोलिसांची गाडी आली. आता हे जे पत्ते खेळणारे लोक हे हुशार असतात, ते सावध असतात. गाडी आल्याबरोबर त्याने तिथं पत्ते टाकून दिले, ते पैसे टाकून दिले आणि पळत सुटले. पण हा जो होता ना, हा म्हणाला कर, नाही तर डर कशाला, आपण काही केलंच नाही तर काय डरणार कशाला, घाबरायचं कशाला, म्हणून तो तिथेच थांबला. पोलिस आले, ते पत्ते गोळा केले, पैसे गोळा केले, याला पकडलं, बस गाडीत. अहो मी काय, बस गाडीत बसवलं, नेलं पोलीस स्टेशनला. साहेब हा मुद्देमाल आणि हा पत्ते खेळणारा मुद्देमाला गुन्हेगार अटक करा. झाली अटक. दुसऱ्या दिवशी गावातले प्रतिष्ठित लोक भेटण्याकरता गेले. म्हणे का हो साहेब, का हो दादा, तुम्ही कधी कोणाच्या आधी नाही मधी नाही, मग मधी कस काय जेलमध्ये? म्हणे काय नाही हो, मला झोप लागत नव्हती, मी सहजच बाहेर आलो, तर सहजच त्या पत्त्याचा डाव चालू होता, सहजच त्या डावासमोर पुढे उभं राहिलो म्हटले मी, आणि तेवढ्यात सहजच गाडी आली, त्याने सहजच मला पकडलं, गाडीत बसवलं आणि सहजच अटक केली, जेलमध्ये टाकलं. ते प्रतिष्ठित लोक सांगू लागले, आतापर्यंत जे झालं ते सहजच झालं, आता सहजच सुटून बघ बरं तू. त्याने काय केलं होतं? काही नाही, फक्त संगत केली होती. म्हणून या 4घांच्या केवळ संगती जरी केली ना, तर तो 5वा महापापी ठरत असतो. संसर्गात एव पंचमम.